एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी झाल्या पाहिजे. हालो दादा मगाशी जसा दिला कमी झाला सांगू. हालो 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 आता बरोबर आहे. अजिबात हलवू नकोस. कंटिन्यू कार्यक्रम करायचे आहेत. याच्यामुळे आवाजावरती परिणाम झाला तर आम्ही काही नाही करू शकत. हालो तुम्ही एवढे मागे का बसलाय? जरा पुढे बसला तर आणखी मजा येईल. एवढा पॅसेज आहे आपल्याकडे. एवढे लांब का बसलाय? तुमचा कार्यक्रम आहे. थोडं जवळ बसलात तर खरंच खूप बरं होईल. प्रथमतः तुम्हा सगळ्यांना या कोकण कन्या तेजस्वी कांबळेचा क्रांतिकारी जय भीम जय भीम जय भीम. ये बात असाच आवाज आला पाहिजे. बाबासाहेबांचे लेकरं आहोत आपण. कसे आहेत सगळे? सेकंड वर्ष आहे माझं. गेल्या वर्षी होते. ओळखलात? कसे आहेत सगळे? मस्त खाऊन पिऊन मस्त एक नंबर. हालो अखंड विश्वाला शांतीचा समतेचा मार्ग दाखविणारे विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, जाणता राजा शाहू महाराज, शिक्षणाचे उद्धार करते महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता सावित्री, माता जिजाई या सर्व थोर विचारवंतांच्या विचारांना त्रिवार अभिवादन करते. त्रिवार अभिवादन करते. त्याचप्रमाणे मगाशीच वैभव पवार माताडी कामगार या माझ्या बंधूंकडून 100 रुपयाची भेट आलेली आहे. धन्यवाद. इथे बसलेल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करते. त्याच पद्धतीने तुम्हा सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती निमित्त सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. बौद्धजन समाज सेवा मंडळ आसुर्डे स्थानिक मुंबई, माता रमाई महिला मंडळ कार्याध्यक्ष अनंत भागुराम जाधव, त्याचप्रमाणे कार्यकारिणी आहेत अध्यक्ष आयुसुचित अशोक जाधव, उपाध्यक्ष मुकेश गंगाराम जाधव, चिटणीस शैलेश महेंद्र जाधव, सहचिटणीस सुशांत सिद्धार्थ जाधव, खजिनदार सुदेश अशोक पवार, ऑडिटर कुंदन दिलीप जाधव, संदेशवाहक प्रशांत अशोक जाधव या सगळ्यांचे आभार व्यक्त करते की त्यांनी मला आणि गायक महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक निखिलजी गमरे यांना इथे आमंत्रित केलं, आम्हाला संधी उपलब्ध करून दिली. तुम्हा सगळ्यांचे आभार व्यक्त करते. एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे आम्ही ज्या घरी होतो, मला वाटतं आमच्या सगळ्या पवार ताई या सगळ्या ताईंचे सुद्धा आभार मानते की त्यांनी चांगल्या पद्धतीने आम्हाला सुविधा उपलब्ध करून दिली. त्याच पद्धतीने मी माझ्या पार्टीची ओळख करून देते आणि लवकरात लवकर कार्यक्रमाला सुरुवात करीत आहे. उशीर खूप झालेला आहे. मला ढोलकवरती ज्यांची साथ मिळत आहे ते महाराष्ट्राचे लोकप्रिय ढोलकपट्टू, ते आपल्या कोकणातले नाहीत परंतु महाराष्ट्र, त्याचप्रमाणे महाराष्ट्राबाहेर ज्यांची ख्याती आहे. आज मंजुषा शिंदे महाराष्ट्राच्या लोकप्रिय गायिका, त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या लोकप्रिय गायिका निशा भगत, त्याचप्रमाणे मोठमोठे उर्दू कव्वाल यांच्यामध्ये ज्यांनी आपलं नाव कमावलेलं आहे ते उस्ताद शोहेब भैया आज माझ्या सोबत आहेत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झालं पाहिजे. त्याचप्रमाणे मला तबल्यावरती ज्यांची साथ मिळत आहेत, दिसायला लहान आहेत, वयाने सुद्धा लहान आहेत परंतु आज त्यांचंही नाव त्यांनी खूप कमी वयामध्ये कमावलेलं आहे. आज मोठमोठ्या उर्दू कव्वाल्यांमध्ये ते वाजवतात. त्यांचे उस्ताद शाहिद भाई यांच्यासाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे
मला ढोलकवरती ज्यांची साथ मिळत आहे ते माझे बंधू महाराष्ट्राचे लोकप्रिय ढोलकपट्टू सितेशजी तांबे यांच्यासाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजेत। त्याचप्रमाणे मला बँजोवरती ज्यांची साथ मिळत आहे ते महाराष्ट्राचे लोकप्रिय बँजो मास्टर तुमचे चिपळूणकरच आहेत सूरजजी मोहिते, त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजेत। त्याचप्रमाणे मला हार्मोनियम वरती ज्यांची साथ मिळत आहे ते महाराष्ट्राचे लोकप्रिय कवी गायक आज ज्यांच्यामुळे ही तेजस्वी इथे बसली आहे ते माझी सपोर्ट सिस्टीम माझे मोठे बंधू कुणालजी कांबळे यांची मला हार्मोनियम वरती साथ मिळत आहे, एकदा त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊ द्यात। त्याचप्रमाणे माझे बंधू मला कोरस वरती ज्यांची साथ मिळत आहे ते माझे बंधू गिरीजी तांबे यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळ्या होऊ जाऊ द्यात। त्याचप्रमाणे या स्टेज वरती माझे वडील कृष्णाजी कांबळे ते उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे माझे चुलते दिलखनजी तांबे इथे उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे लोकप्रसिद्ध बँजो मास्टर आमचे काका सुदेशजी जाधव हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा आशीर्वाद घेते, माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद घेते, तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद घेते आणि माझ्या गायन रूपी सेवेला सुरुवात करीत आहे। काही चूक भूल झाल्यास आपलंच लेकरू समजून सांभाळून घ्याल ही एक अपेक्षा ठेवते आणि माझ्या गायन रूपी सेवेला सुरुवात करीत आहे। शब्द शब्द फुला समान आहे, बुद्ध कबीर फुलेंचे घेतो बिनाव आधी, कारण वंदनेला पहिला त्याचा त्याचप्रमाणे विशाल पवार माणकी बँजो पार्टी यांच्याकडून आम्हाला भेट आले, धन्यवाद दादा।
धम्म आहे आणि या विश्वाला तारणारा भूताचा धम्म आहे. असतील जगामध्ये असतील जगामध्ये कितीही जाती धर्म पण समतेत बांधणारा बुद्धाचा धम्म आहे की शांतीने नांदणारा बुद्धाचा धम्म आहे आणि या विश्वाला तारणारा बुद्धाचा धम्म आहे. अरे असतील ह्या जगामध्ये कितीही जाती आणि धर्म, असतील ह्या जगामध्ये कितीही जाती आणि धर्म पण समतेत बांधणारा हा माझ्या बुद्धाचा धम्म आहे, माझ्या बुद्धाचा धम्म आहे. समतेत बांधणारा बुद्धाचा धम्म आहे. आणि म्हणून वंदन गीत सादर करीत आहे. कुठलाही कार्यक्रम असला तर आपण सुरुवात वंदन गीतानेच करतो की ज्या महापुरुषाने आम्हाला हे जगण्याचं स्वातंत्र्य दिलं, ज्या महामानवामुळे आम्ही ताठ मानेने स्वाभिमानाने जगत आहोत त्या महापुरुषाला वंदन गीत गात आहे. शब्दाकडे लक्ष असू द्या. सप्त सुरात आणली मी गुंफून याच्याशिवाय काय वाहू तुला. काही केलं तरी त्याचे ऋण फिटणारे नाही. आज मी गायिका आहे आणि म्हणून बाबासाहेबांना काव्यरूपी शब्दातून अभिवादन करत आहे, त्यांना वंदन करीत आहे. कशा पद्धतीने सप्त सुरात सप्त सुरात सुरात
झाला त्या बाबा विमाला कामगार या माझ्या बंधूंकडून पुन्हा एकदा भेट आल्यास धन्यवाद आणि म्हणून म्हणायचं आहे की वंदन करू कुणाला हे मला कधीच कळाले नव्हते. वंदन करू कुणाला मला हे कधीच कळाले नव्हते. जरी होतो सुज्ञान तरी अज्ञान माझे पळाले नव्हते. आणि खरंच मी गेले शरण जेव्हा बुद्ध भीमाला. अरे मला जीवनाचे सुख लाभले जे मला कधीच मिळाले नव्हते. जे मला कधीच मिळाले नव्हते. विनम्र हो निवंदना माझे माझे. विनम्र हो निवंदना माझे. विनम्र हो निवंदना माझे. विनम्र हो निवंदना माझे. बाबा बाबासाहेबांचा जन्म झाला आणि आपण सोन्यात पडलो. कारण आम्ही माणसं होतो परंतु आम्हाला माणसासारखं जगता येत नव्हतं. साधं चाललो तरी आमची पावलं पुसली जायची. गळ्यात गाडगं पाठीला झाडू होता. अरे साधं पाणी पिऊ देत नव्हते. त्या उराट ढोरांना तळ्यावरती नदीवरती पाणी पिण्यास संधी होती परंतु आम्ही माणूस असून आम्हाला पाणी पिता येत नव्हतं. आणि हा संपूर्ण साखळ दंड ज्या महामानवाने मोडून टाकला तेच म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून कार्य ऐसे अलौकिक केले. रुपेश जाधव माताडी कामगार या माझ्या बंधूंकडून दमदान आले धन्यवाद. कार्य ऐसे अलौकिक केले. बौद्ध धम्माच्या वाटेवर बाबासाहेबांनी घोषणा केली होती येवल्यामध्ये की मी हिंदू म्हणून जरी जन्माला असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. बाबासाहेबांनी का घोषणा केली? कारण आम्ही माणूस असून आम्हाला माणसासारखं जगता येत नाही. आम्ही शिक्षण घेऊ शकत नाही असा धर्म काय कामाचा. आणि म्हणून बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 ला दीक्षाभूमीला नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि आम्हाला बुद्धाच्या दारात टाकलं, ओटीत टाकलं. कारण माझ्या बुद्धाचा धम्म असा आहे, त्याचे तत्व असे आहेत की तिथे कोणाला बंधन नाही. आज आम्हाला मंदिरात पाऊल ठेवण्यास मनाई होती, कोणाशी बोलायला बंदी होती. आम्ही डोळ्याने पाहू शकत नव्हतो, ऐकाने कानाने ऐकू शकत नव्हतो. ही बाबासाहेबांची देण आहे. आज माझ्या विहारामध्ये कोणीही जाऊ शकतो.
असा आहे जिथे कोणालाही बंधन नाही. आणि म्हणून हे कार्य ऐसे अलौकिक बहुत धम्माच्या वाटेवरने परिश्रमाने भीमाच्या परिश्रमाने भीमाच्या मिळाले, परिश्रमाने भीमाच्या मिळाले, परिश्रमाने भीमाच्या हरी ओळखीचे माणसाला की ज्याच्याकडे आहे जिद्द तोच विजयी ठरतो. ज्याच्याकडे आहे जिद्द तोच विजयी ठरतो. अरे त्याचेच आचरण शुद्ध जो पंचशिलेचे पालन करतो. अरे कोण म्हणतं ज्याच्याकडे आहे पैसा तो आहे सुखी. कोण म्हणतं ज्याच्याकडे आहे पैसा तो आहे सुखी. अरे सुखी तर तो आहे जो माझ्या बुद्धाला अनुसरतो, जो माझ्या बुद्धाला अनुसरतो. कविवर्य महाराष्ट्राचे लोकप्रसिद्ध कवी गायक माझे मोठे बंधू कोणाजी कांबळे शेवटी लिहितात. भीम बाबा तुला शरण येऊन, भीम बाबा तुला भीम बाबा तुला शरण येऊन, भीम बाबा तुला तेजस्वीने तुझे गीत गाऊन, तिथे फक्त मी वंदन नाही करत आहे. प्रत्येक जण बाबासाहेबांना वंदन करत असतो. परंतु एक शेर मधून सांगण्याचा प्रयत्न आहे की तुमच्या माझ्यासाठी माया ममतेचा पर्जन्य झाला. माझ्या माय माऊल्यांनो, माझ्या बंधूंनो लक्ष द्यायचं आहे की तुमच्या माझ्यासाठी माया ममतेचा पर्जन्य झाला. अरे आपली वाढविण्या किंमत स्वतः तो शून्य झाला. अरे वाहता फुले भीमाला ती फुले सुद्धा म्हणाली. फुले निर्जीव वस्तू आहे, परंतु कवीने बघा कशा पद्धतीने त्याच्यात मांडणी केलेली आहे की त्या फुलांचं सुद्धा म्हणणं काय आहे. फुलं आपल्याला दुःखात सुद्धा साथ देतात आणि आनंदात सुद्धा साथ देतात. की तुमच्या माझ्यासाठी माया ममतेचा पर्जन्य झाला. अरे आपुली वाढवण्या किंमत स्वतः तो शून्य झाला. अरे वाहता फुले भीमाला ती फुले सुद्धा म्हणाली की जाता भीम चरणावर, अरे आमचाही जन्म धन्य झाला. अरे आमचाही जन्म धन्य झाला.